तुम्हीही टेलरिंग करत असाल तर तुम्हीही हा आयरन पिलो नक्की बनवा। या आयरन पिलोने आपल्या ब्लाऊजमध्ये परफेक्ट फिनिशिंग, शेप्स द्यायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते। तर चला मैत्रिणींनो, हा आयरन पिलो कसा बनवायचा ते पाहूया। तर पहा, इथे मी कार्डबोर्ड घेतले आणि एक मोठ्या साईजचं म्हणजे 40 साईजचं मी कप साईज घेतला आणि त्याला मी ॲज इट इज इथे ड्रॉ करून घेतलाय आणि ॲज इट इज ड्रॉ झाल्यानंतर आपल्याला त्याला कट करून घ्यायचं आहे। आता एक मी एक्स्ट्रा कपडा घेतला आणि त्याच्यावरती ही कार्डबोर्डला मी ॲज इट इज इथे ड्रॉ करून घेतले आणि आपल्याला आता इथे 2 इंच इथे एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचे। पूर्ण सर्कलमध्ये 2 इंच आपल्याला घ्यायचे आणि याला आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे। सेम पद्धतीने आपल्याला आणखी एक कपडा घ्यायचा आहे, त्याच्यावरती कप साईज ठेवून त्यालाही आपल्याला ॲज इट इज ड्रॉ करून इथेही मी 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेणार आहे। आता पहा, इथे मी डबल धागा घेतला आणि हाताच्या साह्याने मी इथे मोठ्या मोठ्या याच्याने टाके टाकून घेणार आहे। तर पहा, इथे हाताच्या साह्याने झाल्यानंतर कप साईज आपल्याला त्याच्यात ॲड करून द्यायचं आहे आणि जे आपण छोटे छोटे वेस्ट कपडे असतात ते छोटे छोटे पीसेसमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला ॲड करून द्यायचं आहे। त्याच्यात पाहिजे तेवढे आपण तिथे ॲड करून घेणार आहे आणि नंतर मग आपण त्याच्या साईडने तिथे आपण सिलाई टाकून घेणार आहे, म्हणजे ज्याच्याने तो कपडा बाहेरच्या साईडला यायला नको, त्याच्यासाठी आपण इथे पॅक करून घेतला। तर पहा, सेम पद्धतीने आपण जिथे कार्डबोर्ड ठेवलंय त्याच कपड्यालाही आपण सेम पद्धतीने हाताच्या साह्याने इथे मोठे मोठे टाके आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे आणि त्यालाही आपण इथे पॅक करून घेणार आहे। तर पहा मैत्रिणींनो, किती फिनिशिंगमध्ये कार्डबोर्ड पण पॅक झालाय। त्याच कार्डबोर्डवरती आपण ही कप साईज ठेवली आणि दोघांना आपण इथे हाताच्या साह्याने इथे दोघांना पॅक करून द्यायचे। कार्डबोर्ड हे लूज राहतं तर आरामाने त्या कार्डबोर्डमध्ये आपले हे सिलाई ही होत असते, तर काही प्रॉब्लेम नाही। आणि पहा, किती छान असा आपला आयरन पिलो तयार झालेला आहे। आपल्या ब्लाऊजमध्ये परफेक्ट फिनिशिंग देण्यासाठी खूप छान मदत होते। तर मैत्रिणींनो, तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक फॉलो करायला विसरू नका।